तर पापड्या लाटून झाल्या आणि इकडे वडे सुद्धा झालेले आहे आणि इकडे आजी आप्पाचं ताट सुद्धा वाढून झालेलं आहे। पण तर मंडळी आजच्या जेवणात एवढं सगळं आहे बघा। हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग। तर सर्वात आधी आपल्या चॅनलला जे कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा। जसं की तुम्हाला मागच्या ब्लॉगवरून कळलं असेल की मी सासरी आलेली आहे। आज आहे अक्षय तृतीया, त्यामुळे आम्ही कालच आलो। तर इथे सकाळी उठून रांगोळी वगैरे करून घेतल्या आम्ही आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करून ठेवला होता आईंनी आमच्यासाठी। आणि त्यानंतर मग आईंना मी थोडीफार मदत करू लागत आहे। ताई बाहेरची कामं आटपून घेत आहे। आणि माहिती आहे का, आमच्या इथे अक्षय तृतीयाच्या दिवशी किंवा करपकाच्या दिवशी हे जे असते ना, याचा जेवणाचा स्वयंपाक हा आम्हाला करू देत नाही सासूबाई। आम्ही फक्त हे जे वरवर कामं असते ना, पापड्या लाटून देणं, भाजीचं चिरसार करून देणं किंवा भांडी घासून टाकणं, बस एवढं करत असते। पूर्ण स्वयंपाक जो आहे तो त्याच करतात, तळणसुद्धा त्याच काढतात। एकही स्वयंपाकाला म्हणजे गॅसपाशी आम्ही जातच नाही। तर त्यामागचं कारण माहिती नाही काय, तर त्या म्हणतात की माझ्या सासूबाईंनी मला करू नव्हतं दिलं, तर तुम्हाला पण मी करू देणार नाही म्हणून। तर या तर झाल्या नियमाच्या गोष्टी, पण त्या बाबतीत आम्ही दोन्ही सुना खूप नशीबवान आहे की आम्हाला असं आजारी असलं तरी पण असंही आम्हाला त्या असल्या की आयतं वगैरे भेटत असते। त्या बाबतीत आम्ही दोघींनीही नशीब काढलेलं आहे। तर पापड्या लाटून झाल्या आणि इकडे वडे सुद्धा झालेले आहे आणि आज आमच्याकडे असे वडे केल्या जातात। आणि इकडे आईंचा स्वयंपाक सुरू आहे, होतं चाललेला आहे स्वयंपाकसुद्धा। खूप काही असते आजचं, बारीक चिरीक सगळं काही स्वयंपाकाचं, तर ते नंतर दाखवते तुम्हाला। ओ पातळी नाही करत का, पातळी नाही करत का? ती यांची तुझा आयफोन दाखव मला। काल जे आम्ही पळसाची पानं तोडून आणले ते यासाठी पत्राळी करायसाठी। तर इथे बाबा आणि हे बसलेले आहे पत्राळी करायला आणि त्यांचे कार्यकरी सुद्धा आहे इथे आजूबाजूला। तर त्यांना काम तर नाही करू देणार, पण त्यांना त्रास द्यायचा खूप जास्त प्रयत्न असतो त्यांचा। पण तरीसुद्धा आता त्या पत्राळी ज्या आहे व्यवस्थितरित्या पार पडलेल्या आहे। आणि यांनी तर अशा केल्या त्या पत्राळी की जसं शिलाई मारलेली आहे। बाबांची टेक्निक वेगळी होती, म्हणजे जुन्या पद्धतीने व्यवस्थित ते पत्राळी करत होते। द्रोणसुद्धा खूप छान इकडे आजी आप्पाचं ताट सुद्धा वाढून झालेलं आहे, पण आमची इथे पत्राळी धुणे अजून व्हायचे आहे बघा, अजून व्हायचंच आहे। बाबा, तुमचे आई बाबा जेवण करून राहिले आणि तुम्ही पत्राळी डोनेच करत आहे का अजून? चारून द्या लागते ना, चारून द्या लागते ना। मग वेळेच्या आत झालं आमचं सगळं, 12:30 वाजलेले आहे। मुहूर्तावर केलं सुनबाईनी, सुनबाई सुनबाई अगं ये सुनबाई। सगळंच वाढलं ना, चटण्या वगैरे सगळं वाढलं ना, तूप टाकलं, तूप बाबू तूप वगैरे सगळं, कढी, वड्याची भाजी, आई डाळ भाजी भातावर वाढली। आजी आप्पा माझा मोबाईल होऊ द्या, आयफोन एक पटपट वरून पैसे पाठवा, जे काही तुमचे याचे पगाराचे गिगाराचे खायचे असत। घास वगैरे टाकून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी पाया पडून घेतल्या। पाया लागला का रे समू? जानू राहू दे, ये मा माझा पिल्लू मा, माझा
मारते का मग काका? का मारते का? आजी आप्पा आमच्या सगळ्या लक्ष ठेवा. लक्ष ठेवा आणि सगळ्याला आनंद ठेवा. म्हणा हसायला म्हणा. आजी आप्पा आमच्यावर लक्ष ठेवा. लक्ष ठेवा. आम्हाला दुसरा भाऊ येऊ द्या. हळदी कुंकू नसते नावर. गौरी केला तर नमस्कार. थांबा करतो. तर मंडळी आजच्या जेवणात एवढं सगळं आहे बघा. एवढं सगळं आहे. मी सांगता सांगता तर तो व्हिडिओ मोठा होऊन जाईल, त्याच्यापेक्षा आता तुम्ही बघून घ्या. आणि आता करतो आम्ही जेवण. आता हे एकदा का घेतलं दुसरं डबल काही घ्यायचं काम नाही. एवढं सगळं आहे जेवणामध्ये. सगळेजण आम्ही बसलेलो आहो जेवायला. चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. तुम्ही नाही जेवत का? तुम्ही नाही जेवत? समर्थ तू नाही जेवत? तर छानशा अशा जेवणानंतर मस्त आम्ही झोपलो, कारण की एवढं चांगलं जेवण झालं की सुस्तावल्यासारखं वाटत होतं. म्हणून एक झोप घेऊन घेतली आणि बसलो. मग बऱ्याच वेळ गप्पा गोष्टी करत मग चहा पाणी झालं आणि आता चाललेलो आहो आम्ही आमच्या प्लॉटवर. चला 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 चला. ओ ताई ह्यांची तुम्ही गाडीत बी निघाला. गाडीत बी निघाला. चला चला चला. आई निघा लवकर बाहेर. मा पोरं घामीजून गेले त्या गाडीत बसू बसू. चला चल रे प्रियांशू. आमचे ड्रायव्हर ओरडले जोरात, तेव्हा आमच्या ताई बसल्या कंगवा घेऊन. कंगवा घेऊन गाडीची मालकीन मागं बसली. इकडे बघा तयारी चालू आहे गाडीमध्ये. असं आहे आमच्या इथून एक डरकावणी निघाली का सगळे जण ज्या परिस्थितीत असले त्या परिस्थितीत गाडी बसून जाते. पाण्याची बॉटल लहानवाली घेतली मी. घेतली. चला चला नाही कथीवाली. चला चला. इथे संदर होऊन जाईल. मग आई म्हणा दिवावात करायची आहे म्हणा. गौरीची तब्येत नाही बरोबर. काय केलं? गाडी काय? गाडी. गाडीचं काय केलं? काय केलं? आ काय? गाडी काय लॉक केली का? चालू नाही माहित आहे ना आम्हाला, बंद आहे म्हणून. तेव्हाच आम्ही उभा आहे ना, नाही तर यांशू काका उडला नसता का? नाही चालू नाही आहे, बंद आहे. झाड कापून टाकतो काय बुडातून काढून इथे आंब्याचं झाड लावून. हो नाही तर मग तुम्ही याचे काटे हातात टोचत बसा लोक. तर मंडळी आम्ही सगळेजण आलेलो आहो इथे प्लॉटवर. आणि इथे पोरांचं आल्याबरोबर मस्ती करणं चालू होऊन जाते. रेती वगैरे टाकून येतात, मस्त मस्ती करतात. आणि मोकळं रान आहे सगळं, त्याच्यामुळे टेन्शनवालं कामच नाही त्यांना. कुठेही पळाले तरी गाड्या गिड्याचं काही टेन्शन नाही, म्हणून त्यांना पण इकडे यायला खूप जास्त आवडतं. तर आई आणि हे दोघंजणं घराला पाणी देत होते आणि आम्ही इकडे पोरांना बघत होतो. आता आमचं ठरलं होतं की इकडे यायचं आणि इकडून लगेच मग घरी वापस चाललं जायचं. पण इकडे आलं की मग आमचा कसा टाईम निघून जातो माहीतच नाही पडत. आणि समोर बघा आता समर्थची टांकी चाई करणं चालू आहे आमचं. लहान लेकरू आमच्या घरात. तुझ्या घरी माझं घर आहे म्हटलं. हे माझं घर आहे. माझं तुझं
तू जा. तू जा ना, जा. तू जाते ना, तू आहे इकडे अक्षय काकाकडे. आवाज येते. नाही गं, आहे पण जायचे. तू जा ना, तू जा. तुला अक्षय काका. हॅलो चॉकलेट चालू आहे. समू, अरे डेअरी मिल्क आहे ना, खाऊन राहणार नाही मुली, ये ना पटकन. हो ते विचारून त्याने सांगतो म्हणे. दोन्ही गाड्या तर मंडळी जेवण खावण केलं आम्ही संध्याकाळचं पण, आणि मग अशी आलो प्लॉटवरून बसलो, गप्पा गोष्टी केल्या, मस्त केल्या, आणि आता चाललेलो आहो मावशीकडे कंगवा घेऊन, कारण की यांची गाडी ट्रेनी घालून देते. मग अशी ताईनी घातली तर यांची घालून देते. तर चला मग आता जाऊया. उद्या घरीच जाऊ म्हटलं तर आता थोडासा आमच्याकडे फावला वेळ आहेच, स्वयंपाकाचं काही काम नव्हतं आणि जेवण पण झालेले आहे आमचे. म्हटलं जाऊ. चला चला घरी चला. बंदच ठेवला, बंदच केला. मावशी चल. चल मावशी, संस्कारी भाऊ. मग हो चल 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 चल. का रे? हा? नवीन नवरी आहे. नवीन नवरी, पायाला मेहंदी, चप्पल नाही दिली आम्ही लग्नात. लग्नात चप्पल घेऊन नाही दिली. हा चला चल चल. बापरे आंबे मावशी, मोठे मोठे आंबे आहे. इथं मोठे मोठे आंबे आहे. हो मोठे मोठे आंबे आहे, पण कॅमेरा लागून आहे, आम्ही काहीच नाही करू शकत. अरे अरे बापरे, आई किती मस्त आंबे आहे आई. आई कशी दिसत आहे आई आंबे. हो ना. ते आल्यानंतर ते आंबे पाहून तर बापरे, माझं तर म्हणजे एकदमच हे झालं होतं, कारण की ते आंबे इतके मोठे मोठे आंबे होते, अंधारात तुम्हाला जरी दिसत नव्हते, पण आम्ही पाहून तर असं म्हणजे चकित झाल्यासारखं झालो. तर मग आम्ही मावशीच्या घरात आलो, बसलो थोडा वेळ. चहा पाणी घ्यायचं तर काही होतच नाही, कारण रात्रीचं जेवण आमचं झालेलं होतं, जेवण वगैरे करूनच आलो होतं आम्ही. बसलो थोडा वेळ, मावशीची भेट घेणं होऊन जाते बा म्हटलं, आणि थोडंसं कसं आलं की एक चक्कर मारत असतो आम्ही इकडे. तुम्हाला सांगते, सगळेजण आम्ही जेव्हा इकडे येतो ना, तर सगळेजण आम्हाला म्हणतात आमच्याकडे येत नाही, आमच्याकडे येत नाही, पण आमचं घरातूनच निघणं होत नाही. ते आता काही कारणास्तव म्हणून मावशीकडे मग आम्ही येऊन जात असतो, आणि आमचा प्लॉट इकडेच असल्यामुळे, त्यांच्या रूमकडेच असल्यामुळे आमचं मग इकडे एक चक्कर होऊन जात असतो. तर चला मग मंडळी, आता आम्ही आलो मावशीकडून, आणि मावशीच्या इथे गेल्यानंतर थोडा वेळ गप्पा गोष्टी वगैरे केल्या, आणि त्यानंतर मग घरी आलो. आणि आज सकाळी उठल्यापासून आमची धावपळ चालू होती, त्याच्यामुळे ना खूप जास्त झोप येते आता. तर आजचा ब्लॉग असा काहीसा होता, छोट्या मोठ्या इकडल्या तिकडल्या गोष्टी, आणि मेन म्हणजे आजची अक्षय तृतीयेची पूजा. तर हे सगळं आटोपलं आमचं. तर आमचं काही जाणं झालं नाही आता, कारण मावशीकडे वगैरे जायचं होतं आणि प्लॉटवर वगैरे जायचं होतं. तर उद्या सकाळी आम्ही निघू. शानूला तर शाळेत पाठवायचं नाही आहे, तिला थोडंसं बरं वाटत नाही आहे, त्यामुळे उद्याचे दिवस राहू देते, परवापासून मग पाठवते शाळेमध्ये.
तर असं आहे. चला मग मंडळी, आता करते मी आजच्या व्लॉगला इथेच एंड. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि माझा समोर बघा इकडे काय लिप बाम लावून बघा. काय करत आहे बेटा तू? काय करत आहे? हां, लिपस्टिक लावत आहे का? कोणता कलर आहे? चिन्मयचा? हो का? कुठून आणलं? हां, नानू दीदी ना? हो का? तुझ्यासाठी आणलं का? तुझ्यासाठी आणलं? चल मग बाय, गुड नाईट करून दे. बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मन लाईक मन, इथे इथे म्हण ना, पटकन म्हण, पटकन म्हण. लाईक करा इथे म्हण, मग जास्त नाही लावू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करून सांगा, करून सांगा माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर, स्वीट ड्रीम. भेटू उद्या सकाळी. आता मी झोपतो. बाय. झालं? झालं का? झालं? ठेवू? करू बंद? बंद करू? करू का? नक्की? किती मस्त्या केल्या तू आज? किती मस्त्या केल्या? हां, थकला नाही का तू? नाही का? पप्पी देऊन दे सगळ्यांना. बाय.